देशात दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो। हा एक महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे। पुणे पोलीस दलातल्या वाहतूक शाखेचे API महेश सरतापे यांच्यासाठी रस्ते अपघात हा रोजचाच विषय। अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही हा अनुभव मात्र त्यांना उद्विग्न करून गेला। या उद्विग्नेतूनच निर्माण झाला एक लघुपट। कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय अशा सगळ्या बाजू सांभाळत त्यांनी हेल्पिंग हँड्स हा लघुपट तयार केला। 100 नंबरला फोन करा। अरे फोटो कसले काढताय मोबाईलवर? सोशल मीडियावर टाका ना, लाज नाही वाटत? चला हो, मदत करा कोणीतरी मला। अरे मागे काय पळताय? आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ। माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळणं हा त्याचा हक्क आहे। कुठलाही वैद्यकीय अधिकारी किंवा कुठल्याही नागरिकांनी जर अशा पद्धतीने मदत केली तर पोलिसांकडून त्याचा सत्कार घेतला जाईल किंवा त्याच्या कामाचं अप्रिशिएशन होईल असं म्हणून हे पाहताना मला असं जाणवलं की बऱ्याचदा लोक घाबरून मदत करत नाहीत आणि मदत करावी यासाठी मग मी ही फिल्म बनवलेली आहे। एका सुखी कुटुंबाची ही कहाणी आहे। सिनेमाला जायला उशीर झाला म्हणून अपघातग्रस्ताला मदत न करता पुढे निघून गेलेल्या कुटुंबाला नंतर आपलाच मुलगा अपघातग्रस्त झाला असल्याचं समजतं। हा आशय असलेली ही संवेदनशील कहाणी। करता पुरुष जो गेल्यानंतर त्यांच्या घरावर काय आपत्ती येत असेल हे आपण विचारणं करणंच बरं। तर अशा पद्धतीने जर कुणी ही फिल्म बघून अशा पद्धतीने एखादा जर जीव वाचला गेला तर ह्या फिल्मचं उद्दिष्ट साध्य होईल असं मला वाटतं। पहिल्या 1 तासामध्ये त्या ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जर चांगलं ट्रीटमेंट मिळाली दवाखान्याची तर तो बरा होऊ शकतो। हे मला त्यातलं खूप आवडलं आणि म्हणून मी या फिल्ममध्ये काम करायचं ठरवलं। एका सामान्य माणसाने प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतीमुळे लघुपटातल्या अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचतो। हा कालावधी अपघातग्रस्तासाठी गोल्डन अवर ठरतो। मात्र हे भाग्य प्रत्येक अपघातग्रस्ताला लाभावं, समाजाने कोणतेही किंतु मनात न ठेवता पुढे यावं हा संदेश हेल्पिंग हँड्स देऊन जातो। गणेशोत्सव काळात हा लघुपट दाखवून गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधन घडवावं अशी वाहतूक पोलिसांची अपेक्षा आहे। त्यासाठी इच्छुक मंडळांनी वाहतूक शाखेकडे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।